शिक्षण महर्षी पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनानंतर पाटील कुटुंबियांच्या सांत्वनासाठी गेल्या 4 दिवसांपासून कसबा बावडा इथल्या यशवंत निवासस्थानी नेत्यांची मोठी रीघ लागली आहे. आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, रोहित पवार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, खासदार धैर्यशील माने, खासदार कल्याण काळे, महाराणी याज्ञसेनी छत्रपती, आमदार शंकर जगताप, निरंजन डावखरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पाटील कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील दादा यांच्या निधनानंतर पाटील कुटुंबियांच्या सांत्वनासाठी गेल्या 4 दिवसांपासून विविध क्षेत्रातील मान्यवरांची रीघ लागली आहे. आज राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी डॉक्टर संजय पाटील, आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनानं संपूर्ण देश एका थोर व्यक्तिमत्वाला गमावून बसल्याची भावना शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केली. स्वर्गीय दादांच्या स्मृतीला मी अभिवादन केलं. परिवारजनांची त्यांची भेट घेऊन त्यांच्या जवळ दुःखात भावना व्यक्त केल्या. स्वर्गीय दादांचं आणि लोकनेते बाळासाहेब देसाई परिवाराचं हे गेल्या अनेक वर्षांपासूनचं जुनं नातं आहे. स्वर्गीय दादांनी लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई साहेबांच्या काळात आमदार म्हणून काम केलेलं आहे आणि अनेक जुन्या आठवणी स्वर्गीय लोकनेते साहेबांच्या निधनानंतर आम्हाला, आमच्या मुलांना दादा नेहमी सांगायचे की शिक्षणाला किती महत्त्व आहे आणि लोकनेते बाळासाहेब देसाई किती खडतर जीवनातनं शिकले आणि मग शिक्षण सामान्य माणसाच्या दारात, सामान्य माणसाच्या मुलाला मिळालं पाहिजे म्हणून एवढं मोठं शिक्षणातलं कार्य स्वर्गीय डी.वाय. दादांनी देशात आणि देशाच्या बाहेरसुद्धा उभं केलं. एका थोर व्यक्तिमत्वाला आज देश मुकलेला आहे. डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या जाण्यानं एक संवेदनशील आणि सहृदयी नेतृत्व गेल्याची भावना खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केली आहे. समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये अनेक लोक आपलं योगदान देतात, पण कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये ज्या माणसानं आपल्या कार्याच्या जीवावर सर्वसामान्य माणसाच्या आणि देशाच्या इतिहासात आपलं नाव कोरून ठेवलं ते स्वर्गीय डॉक्टर डी.वाय. पाटील साहेब. डी.वाय. पाटील साहेब एक चालता बोलता महाराष्ट्रामध्ये या मातीतला हिरा खऱ्या अर्थानं आज हरपला आणि आम्हा सर्वांच्यावरच एक मोठी पोकळी या निमित्तानं तयार झाली. माझ्या आजोबांचे लोकनेते खासदार बाळासाहेब माने आणि डी.वाय. दादांचे अतिशय जवळचे आणि घरोब्याचे संबंध. प्रतिकूल परिस्थितीमध्ये झगडा करत आपलंही आयुष्य एकट्याचं नाही तर समाजाचं आणि आपल्याबरोबरच्या सर्व सवंगड्यांना आपलं मानून काम करणारा हा लोकनेता आज आपल्यातून निघून गेला. मला मनापासून या ठिकाणी संवेदना आहेत की अगदी एखाद्या गरिबाच्या घरी जाऊन दादा आले की आपले मित्र कुठं आहेत, आपला एखादा जुना सहकारी अडचणीत असेल किंवा एखादी कुठली तरी गोष्ट घडली असेल, कुणाचं तर एखादा आपल्या जवळच्या माणसाचा किंवा कानावर जरी एखादी बातमी पडली की एखाद्या घरामध्ये चांगलं यश मिळालं एखाद्या मुलाला, तर दादा आवर्जून तिथं जायचे, त्यांच्याशी बोलायचे आणि त्यांचा या ठिकाणी हातभार त्या सगळ्या उपक्रमाला त्या ठिकाणी असायचा. एक संवेदनशील असणारं, सहृदयी असणारं नेतृत्व आज आपल्यातून निघून गेलं. निश्चितच ह्या शोककळा निव्वळ कोल्हापूरवर नाहीत तर महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि देशाच्या इतिहासामध्ये शून्यातनं विश्व निर्माण करणाऱ्यांच्यामध्ये दादांचं नाव या ठिकाणी कोरलं गेलं आहे. आज दिवसभरात खासदार कल्याण काळे, महाराणी याज्ञसेनी छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार शंकर जगताप, उमा खापरे, सत्यजित देशमुख, निरंजन डावखरे, रोहित पवार, अम्मल महाडिक, माजी आमदार बाबाजानी दुराणी, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी आमदार मुझफ्फर हुसेन, वीरेंद्र जगताप, बाबू जहेर आजमारी, राजीव किसन आवळे, अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, ए.वाय. पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, भारती विद्यापीठाचे शिवाजीराव कदम, आनंदराव पाटील, अमरसिंह पाटील, सतीश सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी, सतीश सावंत, दिगंबर पाटील, अरुण इंगवले, अशोकराव जांभळे,
सांगलीतील सामाजिक कार्यकर्ते सुरेश आवटी, कमलाकर जगदाळे, जितेश कदम, गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील, ललित गांधी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पाटील कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.